हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त असे खव्यापासून गुलाबजामुन रेसिपी पाहणार आहोत. तर हे गुलाबजामुन एकदम परफेक्ट होण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर इथे पहा आपले गुलाबजामुन एक नंबर असे झालेले आहेत. तर एकदम मऊसूद, आतून रसरशीत आणि जाळीदार सुद्धा झालेले आहेत. तर इथे पहा आपल्या गुलाबजामुनला एक नंबर असा कलर सुद्धा आलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक परात घेणार आहे. तर इथं मी अगोदर 1 किलो आपला खवा घेतलेला आहे. तर हा मी मोठ्या होलच्या खिसणीने खिसून घेणार आहे. तर इथे पहा मी खव्याचे असे कट करून घेते, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं हातात पकडून आपल्याला खिसून घेता येतो. तर खवा जर आपण खिसून जर घेतला तर आपले गुलाबजामुन एकदम मऊसूद असे तयार होतात. आतपर्यंत पाक शिरतो आपल्या गुलाबजामुनमध्ये, गाठी गुठळ्या अजिबात राहत नाहीत. तर त्यासाठी इथं मी खिसून घेतलेला आहे. यामध्ये पाव चमचा भरून बेकिंग पावडर घालायची आहे. तर बेकिंग पावडर नक्की घालायची आहे, याने आपले गुलाबजामुन मस्त असे जाळीदार होतात. तर इथं मी 1 किलोसाठी 1 वाटी भरून मैदा घेतलेला आहे. तर यामधील मी 4 चमचे भरून आपला यामध्ये चाळून घेतलेला मैदा घातलेला आहे. तर हा मैदा मी या खव्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेते. तर इथे पहा परत मला थोडासा अगदी कमी वाटत आहे, त्यामुळे मी इथं परत 2 चमचे भरून मैदा घालते. तर परत एकदा मी हा मैदा या खव्यामध्ये मिक्स करून घेते. तर इथे पहा परत एकदा हा मी खवा एकदम व्यवस्थित असा मिक्स करून मऊसूद करून घेतलेला आहे. तर इथं आपला परफेक्ट असा खवा तयार झालेला आहे. अजिबात आपल्या हाताला चिटकत नाही. त्याचं आपला खव्याचं एकदम तेलकटपणा आपल्या हाताला लागत आहे, म्हणजे आपला खवा परफेक्ट असा तयार झालेला आहे. परत एकदा यामधील मी छोटासा गोळा घेऊन हाताने परत एकदा थोडासा मळून घेतला. नंतरनं इथं या खव्याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. नंतरनं आपल्याला इथं चाकूने मी व्यवस्थित असे एकसारखे याचे काप करून घेणार आहे, म्हणजे एकसारखे आपल्या गोळ्या तयार होतात गुलाबजामुनच्या. तर इथं मी हाताने व्यवस्थित असं प्रेस करून, हातावरती व्यवस्थित असं प्रेस करून आपण ह्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा दाब देऊन जर आपण ही गोळी तयार करून घेतली तर आपल्या गुलाबजामुनला अजिबात क्रॅक जाणार नाहीत किंवा गुलाबजामुन फाटणार सुद्धा नाही. तर या पद्धतीने मी या सर्व गोळ्या करून घेणार आहे. तर इथं मी दुसरीसुद्धा गोळी परत एकदा दाखवते. तर दाब देऊन आपण या पद्धतीने गोळी करून घ्यायची आहे गुलाबजामुनची. तर इथे पहा आपली एकदम गोल गरगरीत एकसारख्या अशा या गोळ्या तयार होतात. तर इथं मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवते. तर हातावरती इथं आचारीसुद्धा या पद्धतीने गोळ्या करतात. तर हातावरती थोडंसं रोल करून या पद्धतीने असे गोळे काढून घेतात आणि असे फास्टमध्ये गोळे करून घेतात. तर हे आपले गुलाबजामुनचे गोळे तयार झालेले आहेत. तर हे माझे 80 ते 90 इतके गुलाबजामुन झालेले आहेत. तर इथं मी पातेल्यामध्ये अगदी थोडंसं पाणी वतून घेतलं, म्हणजे आपली साखर अजिबात खाली चिटकणार नाही. यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी वतून त्यामध्ये आता आपण मोजून साखर घालायची आहे. तर मी इथं 1 किलोसाठी 1 किलो साखर वापरणार आहे. तर इथं मी मोजून घेतलेली आहे साखर. तर इथं मी यामध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी घालणार आहे. तर आता आपण इथं गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे, म्हणजे आपली साखर लगेच खाली चिटकणार नाही पातेल्याला. तर इथं मी व्यवस्थित असं आपली ही साखर हलवून घेणार आहे. आपली पूर्ण साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. इथे पहा आपली साखरसुद्धा छान अशी विरघळली आहे. तर यामध्ये आता आपल्याला केशर काड्या घालायच्या आहेत. तर इथं मी 10 ते 15 केशर काड्या घेतलेल्या आहेत. त्या केशर काड्यासुद्धा मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. आता आपल्या पाकाला छान अशी उकळी काढून घ्यायची. आपला पाक एक तारी किंवा पुढं खूप जाऊ द्यायचा नाही, तर अगदी चिकट होईपर्यंतच आपल्याला हा पाक तयार करायचा आहे. तर इथं आपल्या पाकाला छान अशी खळखळ उकळी आलेली आहे. तर यामध्ये मी
वेलची फोडून सोलून घातलेली आहे, तर इथं 5 ते 6 वेलची घातलेले आहेत मी यामध्ये. परत एकदा व्यवस्थित असं हलवून घेते. नंतर आपल्याला पाक चेक करायचा आहे. आपला पाक हा चिकट असा झालेला आहे, तर इथं मी या स्टेजला गॅस बंद करून घेणार आहे. तर पाकसुद्धा आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला गुलाबजामुनच्या गोळ्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथं मी खोलगट अशी कढई घेतलेली आहे. खोलगट कढई घेतली तर आपले गुलाबजामुन चपटे होणार नाहीत. त्यासाठी इथं खोलगट अशी कढई घ्यायची आहे. तर इथं मी लोखंडाची कढई गॅसवरती तापत ठेवली आहे. त्यामध्ये आता मी भरपूर असं तेल वतून घेणार आहे. तर इथे पहा, आपलं भरपूर असं तेल वतून घेतलं. आता आपलं तेल तापलं की त्यामध्ये मी गुलाबजामुनच्या गोळ्या सोडणार आहे. आपलं हे तेल खूप कडकडीत तापवायचं नाही, तर अगदी बारीक गॅसवरती मी हे तेल तापून घेतलेलं आहे. तर आपल्याला ह्या गुलाबजामुन मंद गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत छान असे तळले जातात. आपले गुलाबजामुन कच्चे राहणार नाहीत. तर इथं मी हे गुलाबजामुन टाकून घेतल्यावर 4 ते 5 मिनिटानंतरनं व्यवस्थित असं एकदा हे गुलाबजामुन मोकळे करून घेते. तर पहिली स्टेज आपली गुलाबजामुनची खाली चिटकू शकते. तर इथं मी या पद्धतीने असे गुलाबजामुन मोकळे करून घेतलेले आहेत. तर इथे पहा, परत आपण हे बारीक गॅसवरतीच गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे. कुठेही गॅस आपला मोठा करायचा नाही. तर इथं गुलाबजामुनचा कलर चेंज झालेला आहे. तर मला 8 ते 9 मिनटं इतका वेळ लागलेला आहे हे पूर्ण गुलाबजामुन तळण्यासाठी. तर इथे पहा, आता परत आपण 2 ते 3 मिनिट असंच व्यवस्थित असं हलक्या हाताने हलवून हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. तर इथं आपले गुलाबजामुनला एक नंबर असा कलर आलेला आहे. अगदी आपल्याला हवा आहे तसा कलर आलेला आहे. तर इथं मी पाकसुद्धा आपला तयार झालेला आहे. तर आता या पाकामध्ये आपले हे गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहेत. तर पाकसुद्धा आपला कोमटसर असा हवा आहे. तर खूप कडकडीत पाकामध्ये गुलाबजामुन टाकायचे नाहीत. त्यासाठी पाक आपला आधी बनवून घ्यायचा. तर इथे पहा, या पद्धतीनेच मी हे सर्व गुलाबजामुन करून घेणार आहे. तुम्हाला दुसरी ही स्टेज मी अशीच तळून घेणार आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.